सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हरितालिका या व्रताची मी थोडक्यात माहिती आज सांगणार आहे. हरितालिका तीज हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं व्रत आहे. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं केलं जातं. या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले होते. या व्रताला स्त्रियांसाठी विशेष असे महत्त्व आहे. हे व्रत कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळतं, कोणत्या पुराणात पाहायला मिळते? भविष्यपुराण, शिवपुराण आणि स्कंदपुराणात आपल्याला ही कथा अध्यात्मामध्ये सांगितली आहे. पौराणिक कथेनुसार सतीचा देहत्याग झाल्यानंतर ती पुढील जन्मात पार्वती म्हणून हिमालयाच्या घरी जन्मली. लहानपणापासूनच तिला भगवान शंकरावर आढळ भक्ती होती आणि त्यांनाच पती म्हणून मिळवायचे होते. ही कथा मी इथं थोडक्यात सांगते. परंतु तिचे वडील राजा हिम तिचे लग्न भगवान विष्णूशी लावण्याचा विचार करत होते. ही गोष्ट कळताच पार्वती देवी चिंतित झाली. त्यामुळे तिच्या सखीने तिला सल्ला दिला की तू जंगलात जा, तप कर आणि शंकरांना प्रसन्न करून घे. त्यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी होती. पार्वतीने आपल्या सखीबरोबर घर सोडले, जंगलात गेली पार्वती देवी आणि तिथं सखीनं तिला वाचवलं, संकटातून वाचवलं, म्हणून ह्या व्रताला नाव हरितालिका असं नाव पडलं. तर थोडक्यात मी अर्थ सांगते. हर म्हणजे भगवान शिव आणि तालिका म्हणजे सखी. याच्यामुळे या व्रताला हरतालिका असं नाव पडलेलं आहे. पार्वती मातेनं घनदाट जंगलात जाऊन नदी किनारी वाळूचं शिवलिंग बनवलं. त्या शिवलिंगाची 3 पूर्ण भक्तिभावाने पूजा अर्चना केली आणि उपवास करून भगवान शंकराचं ध्यान केलं. फक्त पानं खाऊन हे व्रत केलं असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. अनेक दिवसाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वतीला वर दिला, तू माझी पत्नी होशील. या प्रकारे हरितालिका व्रताने पार्वतीला तिची मनोकामना पूर्ण झाली. म्हणजे मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा हे व्रत महत्त्वाचे आहे. आणि महादेवाने पार्वती देवीला पत्नी म्हणून स्वीकार केला. मातीची किंवा वाळूची शिवलिंग आपण बनवायची असते. कसं करायचं हे व्रत? हे व्रत करण्यासाठी आपण स्वच्छ जागा निवडायची, देवघराच्या जवळच किंवा कुठे घरामध्ये मंदिराच्या जवळ. आपण तिथं पाट वगैरे मांडायचा. पार्वतीनं जशी की अर्चना केली तशीच थोडक्यात मी इथं सांगते. त्याच्यासाठी वाळूचं शिवलिंग आपण तयार करायचं. आणि पार्वती देवीचा आणि महादेवाचा फोटो पाठीमागे लावायचा, म्हणजे पूजेच्या ठिकाणी लावायचा. बेलपत्र, अक्षदा, फुले, फळं, धूप, दीप, नैवेद्य हे सगळं आपण तिथं हे मांडायचं. म्हणजे सामुग्री साहित्य ठेवायचं, समई लावायची, दीप प्रज्वलन करायचं. प्रथम आपण गणेश पूजन करावं, नंतर भगवान शंकर पार्वतीची संयुक्त पूजा अर्चना करायची. हे व्रत करताना आपण कोणते कलर वापरायचं महिलांनी? तर घरात आपलं आपण त्या दिवशी हिरवी साडी, हिरवा रंग वापरायचा आहे. आणि ह्या दिवशी हिरवा रंग का वापरायचा? तर हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. हा रंग माता पार्वती देवीला अत्यंत प्रिय आहे. हिरवा रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, हिरवे गजरेसुद्धा आपण त्या दिवशी घालायचे. काही ठिकाणी तर काही पिवळा, लाल, केशरी असेसुद्धा रंग वापरतात, कारण हे रंग सौंदर्य आणि मंगलतेचं प्रतीक आहेत. हरितालिका व्रतीजासाठी किंवा त्या व्रतासाठी 16 शृंगारसुद्धा करायचे असतात. 16 शृंगार हे पारंपरिक वैवाहिक सौंदर्याचं प्रतीक आहे. विशेषतः हरितालिकासारख्या व्रतामध्ये आपण ते 16 शृंगार घालायचे. यानं काय होतं, म्हणजे सौभाग्य प्राप्त होतं आपल्याला. हे शृंगार म्हणजे काय? सौंदर्य, सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक आहे. कोणते शृंगार आहेत? बिंदी, काजळ, सिंदूर, मांगटिका, कुंकू, गजरा, नथ, कर्णफुले, मंगळसूत्र, बांगड्या, कडेला कुणी कटक पण म्हणतात, अंगठी, पैंजण, बिछुआ, अत्तर, मेहंदी, हे आपण 16 शृंगार आपण त्या दिवशी घालून अर्चना करायची शिवपार्वतीची संयुक्तपणे.
आणि काय काय व्हायचं आपण पत्री, 16 पत्री पण व्हायच्या त्याच्यामध्ये. बेलपत्र, धतुऱ्याचं पान, पारिजातकाचं, जांभूळ, चंपक, जाई, जुई, औदंबर, आम्रफल पत्र. 16 पत्रे म्हणत बाजारात कोणी सांगतं हरितालिकेच्या, तर ते आणायचे आणि आपण त्याची अर्चना करायची. याच्यानंतर आपण 16 पत्री, 16 फुलं सगळे ते हरितालिकेचं सामान बाजारात म्हणलं की कोणी म्हणजे देतात, ते आणायचं आणि आपल्या परंपरेनुसार आपण अर्चना करायची. त्याच्यानंतर आपण आधी गणपतीची आरती करायची, नंतर आपण कुलदेवतेची करायची, मग म्हणजे महादेवाची, आणि त्याच्यानंतर आपण कापुराची आरती करायची. हे झाल्यानंतर आपण त्या दिवशी हरितालिकेच्या दिवशी सगळं कहाणी वाचायची. चातुर्मासाच्या पोथीमध्ये हरितालिकेची कहाणी आहे, ती कहाणीसुद्धा आपण त्या दिवशी वाचायची. हरितालिकेची आरती पण असती, ती हरितालिकेची आरती पण आपण म्हणायची. त्याच्यानंतर हरितालिका तिथेच्या नंतर आपण सुवासिनींना बोलवण्याची सुद्धा प्रथा आहे, कारण हे व्रत सौभाग्य आणि वैवाहिक सुखासाठी केलं जातं. सुवासिनींना म्हणजे विवाहित स्त्रियांना किंवा कुमारिकांना सुद्धा बोलवायचं. हळदी, कुंकू, ओटी, बांगड्या, खण, नारळ आपल्या हे आवडीनुसार किंवा यथाशक्तीप्रमाणे आपण ते द्यायचं. सुवासिनींना बोलवून त्यांचा आशीर्वाद घेणं हे शुभ मानलेलं आहे आणि त्यांना ओटी पण भरायची. अशा पद्धतीनं आपण हे व्रताची सांगता छान प्रकारे करायची. हे केल्यानंतर केल्यामुळं काय होतं, हे केल्यानंतर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होती, पतीचं दीर्घायुष्य मिळवून देतं असं सुद्धा मानलेलं जातं. घरात सौभाग्य आणि समृद्धी वाढते. अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो हे व्रत जर केलं तर. असं सर्व आणि मनकामना पूर्ण करणारे असे हे व्रत आहे. अशा पद्धतीनं आपण हे मी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे की हे कसं करायचं काय नाही ते थोडक्यात सांगितलेलं आहे. हे व्रत हरितालिका हे व्रत पार्वती देवीने केलेलं आहे, म्हणून हे स्त्रियांनी पुन्हा करावं असं मला मनापासून वाटतं. ह्याच्यानंतर आपण सौभाग्य सुवासिनींना बोलवणंसुद्धा आवश्यक असतं, पण आता शहरामध्ये कुठं काही मिळत नाही किंवा हे होत नाही, तर आपण देवीचीच ओटी भरायची आणि मनोमनी नमस्कार करायचा. अशा पद्धतीनं मी थोडक्यात ही हरितालिकेची पूजा अर्चना सांगितलेली आहे. माता पार्वती आणि भगवान शंकर यांचे आशीर्वाद माझ्या जीवनात सदैव राहावेत आणि हे व्रत त्यांना मी समर्पित करते. हर हर महादेव. माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना नमस्कार.